बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। आज दुपारपर्यंत प्रचंड उष्मा जाणवत होता। सायंकाळी 4च्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली। कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली। सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे नागरिकांना उष्म्यापासून थोडासा दिलासा मिळाला। दरम्यान काढणीला आलेल्या रब्बी पिकांसाठी हा पाऊस त्रासदायक आहे। मात्र 1 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात वादळी पावसाची दाट शक्यता आहे। आज सायंकाळनंतर कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता। त्यानुसार सायंकाळी 4च्या नंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली। आज सकाळपासून कडक ऊन असल्याने तापमानाचा पारा 37 अंशांपर्यंत गेला होता। उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला। सायंकाळी 4 नंतरच प्रचंड अंधारून आलं आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। 4:30 नंतर सुरू झालेला पाऊस शहरात कमी अधिक प्रमाणात झाला। त्यानंतर तापमानाचा पारा 33 अंशांपर्यंत खाली आला। मात्र वळीव पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पुन्हा उकाडा वाढतो, हा आजवरचा अनुभव आहे। अशावेळी फुलेवाडीतील एका नारळाच्या झाडावर तसंच संभाजीनगर परिसरातील लिंगम कॉलनी, नाळे कॉलनी इथंही एका नारळाच्या झाडावर वीज कोसळल्यानं झाडांनी पेट घेतला। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। वारणा नगर आणि कोडोली परिसरात आज दुपारी प्रचंड उष्मा वाढला होता। दुपारी 3 वाजल्यानंतर वातावरणात अचानक बदल होऊन सुमारे 4:30 वाजल्यापासून विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पावसाला सुरुवात झाली। अचानक आलेल्या वळीव पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। सुमारे तासभर वळवाच्या पावसानं वारणा नगर आणि कोडोली परिसरात उपस्थिती लावली होती। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता। दरम्यान कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीच्या शक्यतेसह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली होती। सायंकाळी जोराचा वारा वाहत तुरळक पावसाला सुरुवात झाली। राधानगरी तालुक्यात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। तारळे परिसराला मात्र पावसानं चांगलंच झोडपून काढलं। ढगांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाच्या सरींसह गारांचा वर्षाव झाला। अनेक ठिकाणी बच्चे कंपनीनं या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेतला। हा पाऊस ऊस पिकांसाठी पोषक असला तरी रब्बी पिकांना मात्र हानिकारक आहे। गेले 4 दिवस शाहूवाडी तालुक्यात प्रचंड उकाडा वाढला होता। त्यामुळे दुपारनंतर नागरिक घराबाहेरही पडत नव्हते। मार्च महिन्यात इतका उकाडा असेल तर मे महिन्यात काय होणार याची चर्चा सुरू आहे। अशा परिस्थितीत आज दुपारी 4 वाजता शाहूवाडी तालुक्यात वळवाच्या पावसानं हजेरी लावली। जोरदार बरसलेल्या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला। वळीव पाऊस पडल्यानं मलकापूरमधील आठवडी बाजारात विक्रेत्यांची तारांबळ उडाली। त्यानंतर बराच वेळ वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता। गगनबावडा तालुक्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला होता। उष्म्यामुळे गगनबावडा तालुक्यात पर्यटकांची संख्या कमी झाली होती। गेले 2 दिवस पाऊस हुलकावणी देत होता, पण आज सकाळपासूनच वातावरणात बदल झाला होता। दुपारी 3 वाजता गगनबावडा तालुक्यात पावसाला सुरुवात झाली। तासाभराच्या पावसामुळे गगनबावडा तालुक्यातही सुखद गारवा निर्माण झालाय। पन्हाळा तालुक्यातही आज दुपारी अवकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या। दुपारनंतर वातावरणात मोठे बदल झाले आणि ढगाळ हवामान निर्माण झालं। पन्हाळा तालुक्यात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। या पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांवर परिणाम होण्याची भीती आहे। तसंच काढणीला आलेल्या पिकांना पावसाचा फटका बसू शकतो। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही कच्च्या घरांचंही नुकसान झालंय। पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोतोली, कोलोली, नांदगाव, घोटोडे परिसरामध्ये आज दुपारी 2 वाजल्यापासून प्रचंड उष्णता वाढली होती। त्यानंतर 4 वाजल्यापासून विजेचा कडकडाट सुरू झाला आणि जोरदार वाऱ्यासह पावसानं सुरुवात केली। कागल तालुक्यातही आज दुपारी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झाला। काही भागात गारांचा वर्षाव झाला। अर्धा तास पाऊस झाल्यानंतर पुन्हा कडक ऊन पडलं। त्यानंतर सायंकाळी 4 नंतर पुन्हा वातावरणात बदल होऊन प्रचंड अंधारून आलं। सायंकाळी 5:30 नंतर पुन्हा जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली। त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। सुमारे तासभर कागल तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। परिणामी तापलेल्या जमिनीला आणि तहानलेल्या पिकांना दिलासा मिळाला।